औचित्यवाडी. खाऊ पाहिजे डोक्याला कोण बांधले मारला काय झाले तुम्हाला? नाही त्यांनी नाही मारलं मला. सकाळीच म्हणते 3 दिवस झालं कणकणी ताप थंडी डोकं तर काही विचारू नका नुसतं दुखायला. बाबा 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 बा औचित्यवाडीची वाघीन तर फार गार एकदम गार झाली डरकळीच फुटाना. अहो वाघाची मांजर झाली काय सांगायचं तुम्हाला. जर मला गोळी असेल तर द्या की. कोणती द्यायची? ताप कणकणी डोकं लय अंग दुखायला लागले. अहो एवढं सगळं दुखत आहे? ते दुखायला लागले. अहो मग दवाखान्यात जायचं वहिनी. हा त्याच्या आल्याला सांगायचं दवाखान्यात घेऊन जाय म्हणून. तेवढा नवरा धड पाहिजे भाऊजी. माझ्या नवऱ्याला गावून राहायलाच कमी पडते. बायकोचं दुखतंय काय खुपतंय काय काही त्यांना घेणं देणं नाही. अरे 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 खोकला बी येतो तुम्हाला तर. लय त्रास आहे त्या गोळी मला लय कडकडी मला थांबू सुद्धा वाटत आहे. वहिनी गोळी घेऊन काही उपयोग होणार नाही. गोळी कसं असतं एक प्राथमिक म्हणजे थोडं दुखायला लागलं घेतली तर ठीक होतं. आज एक गोळी देऊन काय होणार आहे तुम्हाला? तुम्हाला अँटीबायोटिकच गोळ्या लागणार आहेत. तुम्ही एक काम करा घरी जा आणि चालू भाऊजीला सांगा की भाऊ घेऊन जा दवाखान्यात त्याशिवाय बरं होणार नाही तुम्हाला. गोळीने काही फरक नाही पडणार. एवढं आमचं नशीब चांगलं आहे का की नवऱ्यानं लक्ष. आहो 3 दिवस झालं एवढत पडली घोडभर चहा सुद्धा करून दिला नाही मला. काय म्हणता? काय विचारलं सुद्धा नाही तुझं काय दुखतंय का ग तुला दवाखान्यात नेऊ का ग काय सुद्धा नाही. तुम्ही बघा तुमच्या बायकांसाठी किती करता. अहो शिंक आली की दवाखान्यात न्यावं लागत आहे आम्हाला. मग काय तर द्या आपलं तात्पुरती गोळी राहिले तर राहिले. गोळी राहणार नाही. तुम्ही घरी जा जर मला भेटलाच झाल्या तुम्ही त्याची चांगली कान उघडणी करतो दवाखान्यात न्यायला लावतो. तुम्ही जा बरं. इंजेक्शन सलाईन घेतल्याची तुम्हाला तर बरं नाही वाटायचं. चालतंय हा या हळूहळू जा. सोडू तुम्हाला घरी नेऊन. नाही राहू द्या. चालतं बी आहे ना हळू जा बरं का. काळजी घ्या. अय रुपा काय ग काय झालं तुला? अहो 3 दिवस झालं कणकणी ताप सर्दी खोकला जाम केलंय नुसतं मला. अगं पण मग दवाखान्यात जायचं ना एखादी गोळी वगैरे तरी घ्यायची ना. हो आता शामभाऊजीच्या दवाखान्यात काय त्या दुकानात गेलती ते म्हणले की गोळी खाऊ नका तुम्हाला लय झालंय इंजेक्शनची गरज आहे. अगं तुला तर ताप पण आहे लय ताप चढलाय. एखादं इंजेक्शन तरी घ्यायचं ना. तू सांग झालं भाऊजींना सांगायचं ना. कशाचा जालू भाऊजी त्यांना गावून राहायला लागते. बायकोकडे आहे का लक्ष. अहो 3 दिवस झालं झोपून आहे पण साधं विचारलं सुद्धा नाही तुला काय झालंय म्हणून. ही काय माणूस आहे असं कशाला नवरा. अगं हळूहळू हळू. अगं माझा नवरा माझी थोडी जरी तब्येत बिघडली ना तर मला 4 वेळेस व्हिडिओ कॉल करतात. बाई तू बरी का तुझा चेहरा बघू दे. चेहरा सुकला काय उतरला काय काळा पडला काय इतकं त्यांचं लक्ष असतं. मी नुसती खोकलली ना तरी त्यांना कळतं की हिला खोकला लागला. अगं फोन चालू नसला तरी शिंकली ना मी तर त्यांना असं जाणवतं की हिला नक्की सर्दी झाली म्हणून. फोन ठेवायच्या अगोदर डॉक्टर घरी हजर असतो. तुला काय सांगू मी तुला कधी दवाखान्यात जाताना दिसले का? माझा घरपोच डॉक्टर पाठवून देतो फोन करून. तू सांग काय कामाचे जालू भाऊजींना कळत नाही का बरं असं वागायचं का? अहो तसा नवरा बी पाहिजे नशिबाला नाही तर कशाचं काय आहे. तुमचा नवरा हाय तुमच्यावर जीव लावणार. आमच्याला घरात असून काय कळत नाही बाहेर तर मरून पडली तरी कळायचं नाही त्यांना. मी तुला घेऊन जाऊ नाही दवाखान्यात. रुपा 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 ए चल मी तुला दवाखान्यात घेऊन जाते नाही तर. मला घरी सोडायला लय त्रास व्हायला. सोडते मी. हळू 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 हळू. काय झालं रुपाताई? अहो ते चक्कर आणि तिला येतात ताप मग खोकला तेव्हा हे. अरे बापरे मग जाले कुठे गेलाय? काय माहिती कुठं गेले आणि दवाखान्यात पण घेऊन गेले नाही म्हणे. अहो त्यांचं फार घायल झालेत ते. लयच हे झाले ते. या जालेला काही कळत नाही. एखादं इंजेक्शन सलाईन घ्यायचं ना ताई. अहो त्यांनी 3 दिवस झालं साधं कपर चहा दिला नाही का मला विचारलं. अरे 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 जालेला आहे ना बाबा काय करावं बाबा अवघडच आहे. बरं भेटला तर मी सांगू त्याला दवाखान्यात जाऊन या. चल. अरे काय शामराव? काय नाही डेपुटी काय म्हणता सगळं? काय नाही बाबा निवांत बरं होतो. ताडी गम राखिली. काय नाही ते असं थोडं आपलं वेळ नाही मिळाला म्हणून. मी म्हणलं बस बाबा बिबा होतो काय. बघा आता तेवढं काय सांगता येत नाही बाबा. तो 2-3 धंदे चालू करशील तू. सुपारी देता? सुपारी. एकच शब्द आला बा. हे काय रे खाजा आहे काय? खाजा आहे ना तू घ्या ना. नको बाबा ते काय गोड खायचं बंद केलंय. हाय का? अरे त्याच्या आता आलो मी. हो डेपुटी आला बघा.
काहीतरी गोडतोंड करा माझं. बरं झालं तो आला, मला बी बोलायचं होते पुढच्या 5 रुपये दे गोड चला. तोंड नाही येतं, तोंड हाणायला पाहिजे. का मग म्हणजे गोडतोंड करायचं लगेच तोंड हाणायचं नाही, कायच करायचं चुकीला. आधी तोंड हाणायचं आणि मग बघू गोड करायचं की नाही. अरे तुला अक्कल पाहिजे. कशाची अरे तुझी बायको 3 दिवस झाले आजारी आहे. कोण? हा? कोण म्हणजे तुझी बायको? पारी अरे, आता मी आलो ते सुगंधताई घेऊन चालल्या होत्या, ते रुपाताईचं पार झोक जायला लागली. म्हणजे चक्कर बी कराल ती काय? चक्कर. अहो इथंच माझ्या संग बोलत होता तेव्हाच आवाज निघत नव्हता त्यांचा. बायको आजारी असून हे माणूस कुशाल गावात पूर्ण करीत हिंडतो, म्हणजे याला अक्कल पाहिजे. हा, मग त्या म्हणल्या अहो सलाईन त्याला लांबच राहते, साधा इंजेक्शन सगळं मारे ना माणूस. झालंय असं असतं कुठं. अजून काय म्हणली पारी. अरे म्हणायचं जाऊ दे म्हणायचं तिकडं, काय नाही. पण ती विचार कर एवढी घायल झाली म्हणल्यानंतर तिला दवाखान्यात विचारायचं ना तो कमीत कमी काय दुखतंय खोपतंय, दवाखान्यात घेऊन जायचं. झालं अरे आपली किती केलं तरी अर्धांगिनी येते, 2 टायमाला आपल्याला थापून घाली देईन ती. त्या आपण जगतो ना. एरवी किती जरी भांडणं झाले ना तरी दुखात सुखात बायकोच्या आपण सोबत पाहिजे. मग. पारी म्हणली का मी नेत नाही दवाखान्यात. अरे दवाखान्यात देत नाही म्हणजे तू साधा चहा नाही करून दिला म्हणले थोडं गोड हा मला बी तेच म्हणलं, मला साधा आल्याचं चहा म्हणलं तिथे सो दिला नाही करून, मला खोकला येतो होतं. नालाय का थोडं सगळं तुला आकलेचा पत्त्या नाही, उन्हाळके करत हिंडतो. अरे लक्ष द्यावा जरा घराकडे बी. बरं झालं तू तरी गोळ्या ठेवतो, तो 2 गोळ्या नेल्या नाही मी का? दिली नाही हा, गोळ्या. नाही ना मी का? अहो, बरं झालं नाही दिली. चक्कर येऊन पाड्या पुढे म्हणलं असं परत गोळ्या नाही आल्या काय. मी त्यांना म्हणलं तुम्हाला अँटीबायोटिक हाय कसं झाप्यावर चाललाय. याला काय सांगायचं? अँटीबायोटिक घ्या त्याशिवाय बरं नाही व्हायचं मला. याला आहे ना, याला फक्त बायकोचे कष्ट लागत आहेत. बायको कामाला जाते ना, पैसे आणून देत बस. हा, हा तिला सुख दुखात नाही येऊ सोबत. असं नाही पाहिजे ना. काळजी घ्यायची याला पाहिजे. येडा आहे बाबा ह्यो. बरं जाऊ दे. काय सांगतो येड्या पुढं गायली कथा गाथा, तेच आहे. रातचा गोंधळ बरा होता. खरंय खरंय. अवघड. बरं भाऊसाहेब येणार आहेत का आज? हा येणार आहे. बरं बरं. चल येऊ कमी हा आणि बघ ते दवाखान्यात जाऊ दे. हा हा चालते. आराम कर जरा, घरात जाऊ. हा कर. आले का? आलो ना. काय आलो ना? तुम्हाला काही वाटत नाही का हो? काय अहो तिची तब्येत एवढी बिघडलेली आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचं, एखादं इंजेक्शन मारून यायचं, डॉक्टरकडे घेऊन जा ना तिला. जातो जातो काय जातो? जातो ना मग. पारे सगळ्या गावाला सांगितली हिंडती बाई झाल्या मला दवाखान्यात नाही नेत म्हणून. आता तू परत मला बी सांग. मग काय 3 दिवस झालं मी आजारी. तुम्ही साधं मला विचारलं तरी का हो तुझं काय दुखतंय ग काय नाही. हा लग्न झाल्यापासनं कधी मला दवाखान्यात नेलं का? एखादं इंजेक्शन तर मारून आणलं का कधी? हा नाही नेलं ना तुला दवाखान्यात. मग आता चल ना नेतो तुला दवाखान्यात इंजेक्शन मारायला. होय आता सगळ्यांनी म्हणल्यावर होय. हा लोकांनी पान उतारा केल्यावर मग बायकोची काळजी यायला लागली काय? लोकांचं काय इथं कणत पडती तुला म्हणतो चल दवाखान्यात, तर तुलाच भ्या वाटत त्या इंजेक्शनचं. नको नको म्हणते ते आकुल करलं ज्वाऱ्यात तुझी तू इंजेक्शन. मग तसं नवऱ्यानं न्यावं ना व्यवस्थित. हा नेतो. अहो, दुसऱ्याचं नवरं बघा साधं बायांना शिक जरी आली तरी त्यांचं नवरं त्यांना दवाखान्यात नेतात. आणि मी 3 दिवस झाले एवढत पडली. मला तुम्ही विचारलं सुद्धा नाही काय खायचं का, तोंडाला चव आहे का? गडभर चहा तर दिला का तुम्ही बनवून मला? कोणाच्या बायकोला कोणता नवरा नेतो दवाखान्यात लय प्रेमाने सांग बरं. नाही सांग ना मला, या गावातला कोणता नवरा बायकोला प्रेमाने नेतोय सांग ना. दुःखातच नेतो ना बसून. हे आहे डिपुटी भाऊजी आहेत. काय काय ती डिपुटी भाऊ परत श्याम भाऊजी आहेत ती नेते ती की त्यांच्या बायकोला दवाखान्यात. मग आता मी बी नेतो तुला. चल मला नाही यायचं चल ना आता हातावरून उठा ना. मी तरी आता येत हा, चल ना पारी आहे. येत मी जाऊ तुमच्या तो मी नसती येत. हा नको येऊ बस इथंच. हा बसती वर मायान उपाशी निज ग बाया. आले गावचे इथं चिंतत काय ठीक आहे काय म्हणतो बोल. काय नाही अरे गावची काळजी घेतो तशी वहिनी काळजी घेत जाय ना. मी वहिनी तुला बी सांगितलं येऊन. अरे यातलं इंजेक्शन देऊन आणायचं बरं वाटन त्यांना. तू नका ज्ञानाच्या गोष्टी पाजू मला. चल निघ बुटरून. ह्याच्यातच ठेवली तिथं. काय चालली उचका पाचक जालिंदर? आता डेपुटीच्या घरचं नेऊन काय का दारूसाठी? दारूसाठी नाही डेपुटी, म्हैसेनं लय ढांढळायला लागली ना. मग गोणी नेतो काय म्हैशीच्या खाली लावायला? अहो गोणी नाही, ह्याच्यात इंजेक्शन असतं ना तुमचं पडलेलं. म्हणलं इंजेक्शन नाही माझ्याकडे. काय करतो इंजेक्शननी? सुई मारायला सांगितली डॉक्टरने, औषध दिले. तू का बसून डॉक्टर झाला? मी नाही झालो डॉक्टर म्हणले तिच्या मानेच्या खालून. अरे याडा पाट्या, ते प्रणव अशोक भोंगळे डॉक्टर गावात आल्यापासून आपण मी हा इंजेक्शन तरी आणतोय का? पहिला मी मारत जाऊ इंजेक्शन.
पण आता ते डॉक्टर आल्यामुळे फोन केल्याबरोबर ते डॉक्टर हजर राहतोय. प्रणवच मला मानला काय? डेपुटी ते इंजेक्शन मी टाकलेलं गोणी तेवढं जा घे आणि मारत आता तुला माहित डिगे एक लहान बाळ आहे. डिगे आहे ना काड्याची पिटी जरी आली तरी खेळायला नेतो. इंजेक्शन ठेवीन का तो काहीतरी पिचकाऱ्या घालून कुठेतरी मारले असते. बागानराव डेपुटी नाही रे थांब, ए, सापडलं. ए, झाल्या नाही. अरे येणं झालं का तू? मी प्रणवला फोन करून सांगतो त्याची गुंगी. कोणा कोण अरे प्रणव अशोक भोंगळे डॉक्टर जोगेश्वरी आखाड्यामधला. आता तेच मला येतून घ्या डेपुटी कोण अरे म्हणला असं तो तुला कटवून द्यायला प्रणवला मी सांगतो. येईन का त्यो तुम्ही सांगा मी फोन सांगतो लगेच प्रवणला तुला तीन तिथं मग त्याच्याकडे किती इंजेक्शन. ध्यान राव ते कधी यायचं मला लागत आहे आता. अरे आता नाही ना तू सांगतो प्रणवला जा ना घे ना. अहो जाऊस तर म्हैस पेंगळून पडायला बसली. प्रणवला सांगतो. एक तर लय तिने काय खाल्लं होतं काय माहित काल. हॅलो प्रणव कुठे आहे रे? अरे काय नाही ते आपला जाले आहे ना त्याचे म्हैस काहीतरी खात नाही म्हणतो इंजेक्शन लागत. आता तोच मारायचं म्हणतोय मारू दे जाऊ दे. आता तिने कुठून औषध आणले काय माहिती चट मारीत. त्याला एक इंजेक्शन मोकळं देऊन टाक. माहिती पेडा मांडली बाबा त्यांनी. बरं कुठे आहे? बरं लावून देते तिथं जा. मग त्या मग खेंगटाच तिथे पळ. खेंगट ते हा जा पळ. हिला येड जाल्या हाताने इंजेक्शन म्हैस टाकशील जाय बंदी करून. पारे अय पारे झोपलेलीच असेल. लय दुखत आहे ना? काय झालं? कशाला का ओरडायला लागला? काय नाही इंजेक्शन आणले. अयो हे कसलं इंजेक्शन? जनावराचं आणलं का काय? अहो तुम्हाला काही येडबेड लागलं का काय? अहो थांब पारे. सुगंधताई, ओ सुगंधताई, सुगंधताई. काय ग काय झालं? माझ्या मागे बघा इंजेक्शन घेऊन फिरायला लागलेत. वाचवा मला. काय वाचवा तिला टोचू ती सुगंधा मला आज इंजेक्शन. अहो ही इंजेक्शन कशाचं आहे? कशाचं आहे म्हणजे? गुराचं इंजेक्शन घेऊन टोचवायला लागलेत. तुम्ही काय डोक्यावर पडले का हो? ती काय ते जनावर बिंदर आहे का त्या गुराचं इंजेक्शन दिलं द्यायला? हा ती सुरून गेला तर आमच्या इथं औषध तो डॉक्टर माणसाचा. अहो तर माणसाचा डॉक्टर. डोकं मी काय बोलू तुम्हाला तेच कळत नाही आता. ते जनावरांना द्यायचं इंजेक्शन ते बाई माणसाला कुठे देते मरण ना ती. तू नको ज्ञान शिकूस मला. तिला धर सुगंधा तिला इंजेक्शन मारू दी. अहो तुम्ही पागल का हो? ते अंगावर उडते ना का? तिला धरती का नाही लवकर धर बर का सुगंधा नाही तर मी ना बघा ना, तुला सुद्धा मला इंजेक्शन वाचवा. मारीन. हा कारण तू सांगितलेलं आहे ना मला. काय सांगितलं मी तिला? तुला दोघींना मारतो. काय करतो? काय करतो म्हणजे यांना इंजेक्शन मारायचं मला पारीला सुगंधाला. अरे येडपाटा हे गुराचं इंजेक्शन आहे. अरे तू त्यासाठी इंजेक्शन सापडत होतो नालाय का? मग माणसाला गुराचं इंजेक्शन मारतात का? मग तुम्ही ही तर म्हणते सगळ्या गावाला सांग सुटली की मी इंजेक्शन मारित नाही. तू बी सांगत होता ना लाल गाजऱ्या. तुला तर सुगंधा टाकी नालाय का? डेपुटीने इंजेक्शन घ्या पहिले हातातून. इकडे अरे नालाय का? बाय माणसं बोलतच असते की माझ्या नवऱ्याने मला इंजेक्शन मारलं नाही गोळ्या दिल्या नाही. अरे बायकांना काय का अपेक्षा असती की माझ्या नवऱ्याने मला फक्त विचारावा दोन शब्द दुखत का तू जेवली का तुला गोळ्या आणू का त्याच्यातच तू बायांचं दुखणं बरं होत असतं. अहो कोण बायला सांगणार? मी तिला 17 वेळेस चल म्हणतो येते का ती इंजेक्शनला घाबरती. अरे तिला काय गरज आहे का अख्ख्या गावाला सांगायला? काही गोष्टी लाडीगुडी लावून बायकोला दवाखान्यात द्यायच्या असतात दादा. पण नाही घेतलं इंजेक्शन तर गोळ्या औषध गोळ्या औषध आणायचं नाही वाटत तुला तर गोळ्या औषध आणायचं. लहान लेकरू आहे का ते सांगायला? असं सांगावं लागेल मला दे इकडे इंजेक्शन. अरे नालाय का तुला आतलीचा का पत्त्या कसा नाही? बायकोचं दुःख नाही ना नवऱ्याच्या हात फिरवण्याने सगळं जातं. फक्त प्रेमाचा हात पाहिजे येडपटवानाच्या. तुला समजत कसं नाही? यांनी कधी बायको सोबत नीट बोला. हा? तुम्हाला माहिती कायम का बाई? भांडणं कायम भांडणं. अहो लोकांचं ऐकून भांडणं करते ही. अरे बाया माणसाचा स्वभावाचे एका माणसं एक दोन बाया माणसं भेटले का एकमेकीला आपलं दुःख शेअर करत असतात. बरं ते दुःख काही लय मोठं नसतं. थोड्या वेळाने ती ताई नीट झाल्या असत्या ना तर तो जाऊन पाहत्या असत्या मा नावरा लय भारी गोळ्या आणायचं त्यांच्या तोंडाला चव नसली तर काहीतरी खायला आणायचं का तू इंजेक्शन घेऊन त्यांची कोड मोडायला लागला. अहो जाऊ दे नाही माणसाचंच औषध आहे मग बरी होईन ना ती. माणसं औषध आहे का? तुम्ही एक काम करा तुम्ही दोघे जण येतात जा घरी. तुम्ही दोघे जण घरी जा. ए, काय करतो श्याम्या? काय करतो दम धरले सोड ना. काय करतो झाल्या ए श्याम्या काय चांगलं हे कर. हा डेपुटी बस बस ओ, बस काय बस करतो? घालू मला झालं मारतं? चांगलं अहो, डेपुटी. मारा, मारा. नको ना नको ना हा? नको ना. अहो, डेपुटी. नाटकं कशी करते हा? असं जर खरंच इंजेक्शन टाकलं असतं मी
हा तर तो आरोळी आहे ना पार अमेरिकेच्या गुराच्या डॉक्टरला ऐकू आलीस ती इतका राडा असून आलाय का आणि बाया माणसाचे मागे घेऊन हिंडतो शिरलं नाही. शिरलं नाही मी असं काढून हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आराम आणलं कुठून त्या अरे मग अशी घालता माझ्याकड मी इथं सापडला नाही मग मी प्रणव डॉक्टरला म्हणलं ते मला वाटलं याला खरंच मशीन लागत आहे काय पावर बाजा पण मशीला नव्हतं लागत हे तर याला टोनग्याला लागत होतं तुम्ही उगेच काढलं ते खरंच घालायला पाहिजे होतं त्याचे ए येड आहे का काय लय पावर बाजा आग सुटली आता फान धर रे, फान तुला सांगतो या जालेला काही सांगून उपयोग नाही अवघड आहे बरं तू कुठं चाललाय काय करायचं जाता जाता एवढं अशोक भोंगळच्या घरी आहे ना प्रणवला देऊन टाक डॉक्टर प्रणव हा नाही तो बायकोला मारशील दे पाठवा अनाच्या